सावी भिवंडीला एक ज्वेलर आहे, शिवशंकर ज्वेलर. ज्वेलर कमी आणि झोलर जास्त आहे. त्याचा मुख्य धंदा आहे ब्लॅकचा पैसा व्हाईट करून देणं. वाट कशाला बघतोय, करून टाकू लेवल. लेवल त्याची करायची नाही आहे, त्याच्याकडे एक माणूस येतो त्याची करायची. 3 महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा तू येतोय. येताना कॅश घेऊन येतोय आणि जाताना सोनं घेऊन जातोय. त्याची सगळी कॅश तो सोन्यात कन्वर्ट करतो आणि ही सगळी कॅश ब्लॅक आहे. म्हणजे हा पैसा काय त्यानं इमानदारीनं कमावलेला नाही. सावी, तुझा जो प्रॉब्लेम असतो ना नेहमी की इमानदार माणसाला लुटायचं नाही, हा माणूस इमानदार नाही आहे. मी लई दिवस झाले त्याच्यावर पाळ ठेवून आहे. मामा, तुझे जे सांगितलेस ना आतापर्यंत, त्याच्यावरनं मला तरी अंदाज येतोय की तो जो कोणी माणूस असेल त्याच्या बॅगेत कमीत कमी 5 लाख तरी असतील बघ. आणि याची जर आपण लेवल केली ना तर मग फारसची पण रिक्षा सुटेल आणि मदर माऊलीसाठी पण बरेच शिल्कीत राहतील बघ. बरोबर. बर, त्याला ड्रायव्हर, बॉडीगार्ड असं काही आहे का? नाही नाही, तो एकटा जो सदाशिव आहे, तो एकटा येतो आणि एकटा जातो. मदर माऊलीसाठी हा टल्ला परफेक्ट बसलाच पाहिजे. मदर माऊली, तू जर म्हणत असशील तर मी नाहीच जात मग. अगं नाही ग बाई, तू भर बॅग. पण लगीन कुठे? हे भिवंडीला. सावे, तुला एक काय कळत नाही बघते, सांगतायत ना तुला. मला आता मला सांग, ही एकटी कशी राहणार इथं? एकटी कुठं? तू आहेस की. अगं मी कुठं आहे? मला साहेबांनी अचानक ड्युटी लावल्या, मला जायला पाहिजे. हिनं आधी सांगितलं असतं की नाही मला, तर दुसरा माणूस जोडून दिला असता. काय सावे? सावे, अर्जंट मध्ये तुझे मेकअप किट दे मला. हा, ही आहे की. ही थांबल की माझ्या संग. काय ग, थांबशील ना? नाही तर हिच्या माग असतेस. आता माझ्या संग थांब. काय? हा, काय चाललंय काय? अगं ते काय झालं, मी चालले ना ऑर्डरीला आणि मामा पण चालला ड्युटीवर. तर मग मदर माऊली जवळ कोणीच नाहीये ग. तू जर हो म्हणलीस तर मग थांबशील का? थांबशील ना? हो, थांबते ना. पण मावशी, 2 दिवसानंतर. 2 दिवसांनी का? ते माझं सिलेक्शन झालंय ना आडगाव इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत. इंटरनॅशनल स्पर्धा, आणि ती बी आडगावला. आणि त्यांनी हिला घेतलंय. सावे, म्हणजे लईच इंटरनॅशनल दिसतंय बरं का. मावशी, इथलं आडगाव नाही ग, ते तिकडं गोवा नाही का, गोव्याकडचं आडगाव आहे. सो डोंट वरी मावशी, अशी प्राइज हाणते की अशी विमानानंच लँड करते बघ. विमानानं? मदर माऊली, तू जर म्हणत असशील तर नकोच जाऊ का मामी? भाई, कॅन्सल बिन्सल करू नकोस. तू सबूत दिलायस ना त्यासनी, म्हणतो पाळ. सावे, मी असं करायला नको होतं ना. हे अगं सुरकी दुखते. हे असली सहानुभूती दाखवून काही होत नाही, कळलं ना? हो कळलं. आणि परत असं केलंस ना तर मी आता बुकलूनच काढी तुला. करशील परत? नाही अगं मारतीस कशाला? सॉरी ना, सॉरी. अगं माफ कर मला, माफ कर. नाही, माफी तर मागणारच आहे, पण तो बँकवाला. म्हणजे तू नको अजिबात टेन्शन घेऊ, तुझं काम होणारच आहे. 3 दिवसात
3 दिवसात तुझे पैसे मिळणार बघ तुला. 3 दिवसात सावी कसं शक्य आहे हे? अरे एकदा होणार म्हणलं ना की होणार. तो कलेक्टर आहे ना, ते कलेक्टरचा ड्रायव्हर, अरे तो मामाचा मित्र निघाला. हो हा? अरे डबा खाताना गाठला त्याला, आईच्या हातचा ठेचा पण दिला. मग काय साहेब खुश. अरे नाका डोळ्यातनं पाणी येत होतं त्यांच्या. का? अरे अख्खी कहाणी सुनावली ना तुझी. तो म्हणला मी मदत करणार तुम्हाला. अरे तो शाना चेअरमन ओळखीचा आहे त्याच्या. म्हणला मी तुम्हाला मदत करणार आणि तुमची रिक्षा बी सोडवणार. अरे वचन आहे माझं तुला. आणि सावीचं वचन म्हणजे बाहुबलीच्या आईचं वचन. सकाळी 1 ग्लास गरम पाणी, हा. दुपारी जेवणात भाजी भाकरी, तेलकट तिखट अजाबात नाही. येस. रात्री झोपताना 1 ग्लास दूध. हे सगळं घेईन का बाई मी? आणि गोळ्या. त्या बी घेईन. हा. बर तू तुझी काळजी घे. हो. आणि मला व्हिडिओ कॉल करशील ना? आणि जोडप्याचा फोटो पाठवू काय मला? काय होतं बरं? मामा तुम्ही उतरता का रिक्षात ना? मदर माऊली चालवेल गाडी. म्हणजे कसं तिला पण काळजी नाही राहणार ना सोबत असली तर. काय अगं मनातलं बोललीस माझ्या. सरक. हो बड मग कसं झालंय? काय गो मदर माऊली, नको तेव्हा जोक करत असते. बर काळजी घेशील ना? घेईन ग मी. आणि नीट राहा. तू काळजी घे तुझी. हो. दामानच आहे. मामा चला एसटी स्टँडला. व्हिडिओ कॉल करते. हा कर पण नक्की. जावे आता लेवल करायची वेळ झाली. उसाचा गार गार रस. तुम्ही प्या. मी आलोच तिकीट फाडून. आपापल्या जागेवर उभं राहायचं. गाडी आली रे आली की मामा तू लगेच समोर यायचं. आणि चमकी तू नुसता गोंधळ घालायचा. तोपर्यंत मी मागून येते आणि बॅग हाणते. ठरलंय मग? जाऊ का मी? खूपच घाई करते बाबा आपलं साहेब. पक्की एवढ्या लवकर थांबून तर काय. पण मामा बॅगेत किती कॅश असेल रे? अगं थप्प्याच्या थप्प्या बघितल्यात मी. काय बोलतो? माचीस आहे का? माचीस. हा आहे की.
खराब आहे ते काड्या संपल्यात साहेब, वाचीस खराब आहे. आणि असं बी आमचे आप्पा सिगरेट पित नाहीत आहो, त्यांना दम्याचा त्रास आहे ना. दमान आप्पा दमान. अहो काय खोटं बोलताय तुम्ही तुमच्या खोट्या दाढीसारखं. तुमची दाढी खोटी आहे. खरं सांगा, खोटी दाढी लावली का नाही तुम्ही? सांगा खरं, सांगा खोटी आहे तुमची दाढी. साहेब चुकलं माफ करा, पुढे नाही करणार साहेब. साहेब बारके साहेब मी आणि दाढी परत लावणार नाही साहेब मी पण. आईला यांना खरा खुरा पोलीस वाटलो की काय मी? खरा खुरा कसा वाटला माझा गेटअप? गेटअप म्हणजे हा गेटअप आहे? वर्दी फिट बसली का नाही एकदम? वाटतो की नाही मी खरा खुरा पोलीस? आईला मामा हा तर बहुरूपी निघाला. बहुरूपी नाही मी. अहो इथं शूटिंगला आलोय ना मी. अहो या बसच्या मागं शूटिंग चालू आहे आणि तुम्ही पण शूटिंगला चालेल ना. अहो माचीस द्या ना. माचीस? शटअप. ज्युनियर असून सिनियर कलाकाराला तंबी. एक गोष्ट लक्षात ठेवाने, काय नटानं कधी व्यसन करायचं नाही. जागा मार तुझ्या आणि ते बेल्ट सरळ घाल पहिल्यांदा. अहो माचीस नाही द्यायची तर नका देऊ, पण एवढं भाषण कशाला? आणि मग उगाच आपलं. घाबरलो रे मामा या ना. अगे मी कुठं घाबरलो होतो? घाबरला नव्हता. अगे तुझी गंमत बघत होतो ग. होय. कसं आहे, कलाकार माणूस, जुना शूटिंग मधला माणूस, कळते ना समोर कोण काय गेटअप केलाय कसला आहे. मामा चल ना 2 मिनिटं शूटिंग बघून. ए नको ग, सावी वाट बघाल. 2 मिनिटं मामा. अगं बोंबल. दिग वेळ आहे अजून, चल की मामा. Please, नको please, नको मामा, नको चल. नको. अगं ऐक अगं चमके. अगं ऐक चमके. अगं नाही, 1 मिनिट सरका. हे बघा सर, असं बसा एकदम. तुमचं कॅरेक्टर ना बिकरायचं तर बिकरचं फील आलं पाहिजे. एकदम बिकर, असं भीक मागा. चलो रोल कॅमेरा, ऍक्शन. चमके. रोल, साऊंड, कॅमेरा, ऍक्शन. टेक नंबर 44. अरे मला खायला द्या कोणतरी. फार खायला द्या मला. 4 दिवस झाले काय बी नाही खाल्लंय रे म्या. ए भाऊ, हिरो कोण आहे? अहो ते भिकाऱ्याचे कपडे घातलेत ना, ते हिरो आहेत बघा. प्रोड्युसरचे पैसे लईच वर आलेले दिसतात होय. अहो प्रोड्युसर पण तेच आहेत ना. आणि मग हे काय, हे काय स्पॉट स्पॉट दादा. हा सर. हे काय, मी तुला कोणते पाव सांगितले आणायला? शिळे पाव, शिळे. तू कोणते आणले? अहो सर कालचेच तर पाव आहेत नाही. अरे कालचे शिळे म्हणजे बुरशी आले, बुरशी. लोक म्हणून उलटी आली पाहिजे, उलटी. काय लाग तुला? जा आताच्या आता घेऊन पाहून, जा लवकर. अरे ते सांगतात ते कर ना, जा ना. अरे डिरेक्टर ते कमी आहे. जा लवकर घेऊन ये, जा क्विक. हो सर लगेच आणतो. होय ग चमके, लोक पैसे देऊन हसायला येतील का रडायला येतील? ओ खायला येतील. हा अगं आलो अगं इथं राहू. आलो साऊ. अरे कुठे होतात तुम्ही? इथंच होतो आम्ही. चालत राहा बरं का, गाडी कधी पण येईल. हा माझ्या फोनकडे लक्ष ठेवा. बाई, माझा आप्पा. बघा ना. आता उभा होता ना माझा आप्पा. बघा ना माझा आप्पा. एका पायानं आधीच लंगडा होता ग. या गाडीवाल्यानं फार चिप्पाड केला ना. नाही. बाई आप्पा. हे पोरी, हा माणूस म्हणजे कोण? तो तुझा आप्पा की काय?
अगं ते स्वतःहून माझ्या गाडीच्या पुढे आले आणि गाडीला स्पीड पण नव्हता. गाडी थांबवणारच होतो ना मी, म्हणजे माझी काहीच चूक नाही. खोटं बोलतो रे. अरे अरे तुम्ही बघत काय बसले, मदत करा, दवाखान्यात न्यायला पाहिजे. ए ड्रायव्हर हात लाव ना. होय होय साहेब. हात नाही लावायचा. एक झुडपा एवढं झुडूप वाढवून ठेवलंय, दिसतंय का पुढचं काही झाड वाढवलंय एवढं. तूच मारलंस माझ्या अप्पाला. ए मारलंस कस काय? अगं ते बघ ना, ते तर हलतायत ना. मारलं कुठे, जिवंत आहेत ते. असल्या श्रीमंतांना आम्ही चांगलं ओळखतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हो नाही हो, असं काही नाही. माझी काहीच चूक नाही, खरं तुम्ही सांगतो. सांगा कोण बघन मला याच्याशिवाय. बाई माझा अप्पा उठाना. तुम्हाला सांगते, बघितलं का या माणसाला? याच्या असतात श्रीमंत माणसाला ग बाई गरीबाला चिरडून टाकते. यांना काही फरक पडत नाही. नुकसान भरपाई द्या. हा, नुकसान भरपाई द्या. गरीब म्हणून असं करतो आम्हाला. अब्बा बोला ना अब्बा. हे पुरे तुझं तोंड बंद कर. काय ते नुकसान भरपाई ते देतो, बंद कर तोंड. लई पैशाचा माज करतोस ना तू. तुला शिक्षा देणारे बघ देव. तू लुटल्या जाशील, लुटल्या. 1 रुपया राहणार नाही तुझ्याकडं. आमचा श्राप आहे गरीबाचा तुला. बॅग दे. ए काय तुझं? हो बाजूला. तुझं काय? ए गचपण ढवळ्या, हलकी. नाजूक नार आणि एवढा खार. नाजूक तर वेताची छडी पण असते रे. बाजूला नाही तर असे सप 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 फटके देईन ना, स्टील बॉडी फायबरची होईल. चल. असं कसं जाऊन देऊ तुला? सोडणार नाहीस मला? तू काही टीसी का कंडक्टर? तिकीट बघितल्याशिवाय सोडणार नाहीस होय? मायला दिसायला महिना आणि तोंडानं कावळा आहेच की. वाट 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 लावलंय. बॅग दे. कसली बॅग? डोकं डिस्काउंट करू नको. तुझ्या हातात जी बॅग आहे ना, ती आपली. कशावरनं? झपाकाटा. हाच प्रॉब्लेम आहे बघ बायकांचा. मिसळीला फोडणी चिमूटभर आणि कटात पाणी मनभर. ए जास्त जीभ नको चालवू काय. कमरेला नाही बक्कल आणि शिकवायला अक्कल. फाटके सायलेन्सर वाणी तोंड तुझं. मायला पेट्रोल टाकणार 10चं आणि ऍव्हरेज मागतोय 100चं. निघ. ए इथं काय कल की तुरा चाललाय काय? हा, बॅग दे. बॅग दे. हे बघ, बाईच्या डोळ्यात राग आणि तोल सोडून वाघ आपल्याला चालत नाही. पायनं जोर दावायचा नसतो,
सोसायचा. आपल्याशी नडशील पोकाट मरशील. बलराम नाव आहे माझं. आपली स्त्री कडक आणि डोक्यानं हाय फडक. आपल्या नादाला लागायचं. बॅग दे. काय तुझ्या बापाची आहे काय? मामाची. ती गाडी माझ्या मामाची, ती बॅग माझ्या मामाची. तुझ्या काय कामाची? बॅग दे चोरटे.